मित्रांनो बघा, आज बघा आपल्याला भेटलेत भाऊ काशा बैलाचे मालक. आता प्रथम तर आपल्या चॅनलवरती स्वागत आहे भाऊ. भाऊ नाव सांगा ना तुमचं. माझं नाव प्रसाद. बरोबर आहे. आज बघा काशा घेऊन आल्यात चिंचवलीच्या मैदानावरती. तर शर्तीचा थोडंसं माहिती सांगा ना. आज नाव सोडलाय, काय सोडलाय? आज नावच सोडलं. आम्ही दर मैदानात नावच सोडतो हम्म, आणि मागं पुढं नाही बघत. हार जीत आहे त्याच्यात काय मागं पुढं बघायचा. बरोबर आज गाडी आहे त्याची पळल, उद्या ज्याचा पळल तो जिंकणार. बरोबर आहे. शब्द की हार जीत आहे, हाराला घाबरायचं नाही. कारण की बघा खेळ आहे, खेळामध्ये बघा खेळ खेळतो, जीत हार होतोय. त्याच्यामध्ये कधी कधी आपला पण लक असतं, कधी कधी ऑपोजिटवाल्यांचा पण लक असतो. तर हा शब्द आवडला भाऊ. बघा आता बैल पळतोय. आता बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे बरेच समस्या येतात म्हणजे पैऱ्यासाठी. काय बोलणार याच्याविषयी? पैऱ्यासाठी समस्या भरपूर आहेत आणि आम्ही पैरे मागतो न देत नाही. बरोबर आहे. आणि रायगडवाले आपले रायगडवाले, हम्म, उरण पनवेलवाले आपले आपले इथले आपली लोक ठाण्यावाल्यांना पैरे देणार, बरोबर आहे. आपल्या अपोजिटला बैल घालणार. बरोबर आहे. आणि बाईट सोडणार मोठ्या मोठ्या. काय बोलणार, आम्ही गरिबांना बैल कोण देत नाही. अरे तुम्ही स्वतः बैल देत नाही, पहिला तुम्ही स्वतः बैल द्या गरिबांना. तुमच्यातच पैरे होतात. बरोबर आहे. आज तुमचा बैल पळाला, त्याचा बैल पळाला, तुमच्याच दररोजच्या त्याच गाड्या आहेत तुमच्या. आम्ही फोन केला का नाही बैल देतो देतो देतो, देत नाही. रायगडवाले आपले असे. बरोबर आहे. आता बघा जवळचे आम्ही पण टॉपच्या गाड्या खेळतो, आम्हाला पण भीती नाही. एक गोंड्याची गाडी असू दे, दोन गोंड्याची गाडी असू दे, गाडी किती पण खेळा, बिंदास खेळा, सांगून गाडी करा बिंदास. आम्ही बिंदास तयार आहोत दोन गोंड्याची गाडी करायला. आणि असं नाही का पैरा हा आहे तो आहे, आम्ही घाबरत नाही, बिंदास. पण तुम्ही रायगडवाले आपल्या अपोजिट ठाणेवाल्यांना बैल देता. तर बघा दादा, बैलगाडी क्षेत्र आहे ना, कोण कोणाच्या म्हणजे विरोधात निघेल हे सांगू शकत नाही. हे तर 100%. आणि बाईट सोडणार तुम्ही, सांगता याला देत नाही बैल, त्याला देत नाही. अरे तुम्ही स्वतःला पहिले बैल द्या दुसऱ्यांना, नंतर बैल मागा आमचेत ना आम्हाला पण द्या. आम्ही तर कोणाला पण बैल देतो. चल त्याचा बैल आहे, ते पालाचं काम करतात. तर दादा बघा, बैलगाडी मध्ये हा सत्य आहे की गरिबाचे बैल आहेत ना, उजेडामध्ये का नाहीत? कारण की याचं कारण मोठे मोठे पैरेने घडत किंवा त्यांना बैला भेटत नाही, त्याच्यामुळं बैल पुढे न जात. काय बोलणार? आणि आम्ही पण तेच बघतो का शेट लोकांची नावं बिनजोडला येतील. आम्हाला शेट लोकांचीच गाडी खेळायच्या आहेत, पण बिनजोडला त्यांचं नाव नसतं. यांच्या कॉलवर शर्ती जमतात. दादा आता तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा, आता तुम्ही बोलले की शेठ लोकांसोबत शर्यत केल्याचं कारण काय नक्की? कारण काय म्हणजे त्यांच्याच पैरे करणार त्यांची आणि त्यांची नावं त्यांची घरच्या घरीच गाडी जमणार. आज आपण करायची, उद्या आपण करायची. आम्हाला चान्स द्या ना मोठ्या गाड्या खेळायला, आम्हाला पण चान्स पाहिजे. आम्हाला पण वाटतं का आज बाबा ही गाडी खेळायची, उद्या ती गाडी खेळायची. बरोबर आहे. आणि बघा प्रत्येकाचं स्वप्न असतं की अपोजिटला विरुद्धमध्ये कुठला पण बैल म्हणजे भारी आला असो किंवा का असो, त्याच्यामध्ये काय होतं माहीत का, नंदीचा म्हणजे खेळ पण समजतो बाबा. म्हणजे काय लेवलचा नंदी आहे किंवा म्हणजे किती पळतो किती नाही. म्हणजे याच्यामुळं काय होतं, शर्तीमध्ये रिझल्ट काय येईल त्याचा नाही, कारण की याच्यामध्ये बैलाची कामगिरी दिसून येते. मित्रांनो आमचा विश्वास आहे दादा आमच्या बैलावर. आम्ही असं नाही आहेत आणि डायरेक्ट विश्वास लोकांचा 100% असेल, आमचा 101% विश्वास आहे आमच्या काशावर. बरोबर आहे. आणि ज्या गाड्याच्या आणि लोकांची मार खाल्ले 4-4 छकड्यात, त्या आम्ही उडवून टाकल्यात अशाच. बरोबर आहे. 2-2 छकड्यात आम्ही उडवल्यात त्या गाड्या. बरोबर आहे. जेवढ्या आता गाड्या हरलो तेवढ्या गाड्या डबल धरून आम्ही पायऱ्यामध्ये मार खाला पण घाबरलो नाही, परत तीच गाडी पकडायची. बरोबर आहे. आता बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा, हारून सुद्धा तुम्ही डबल रिटर्न म्हणजे तुम्ही कमबॅक किंवा काय केलं म्हणजे चुका सुधारून पुन्हा एकदा शर्यत केली म्हणजे तुम्ही. मित्रांनो मोठे मोठे गाड्या मला घेत, तर बघा सर्वांना द्या एक चान्स. कारण की बघा खेळ आहे, खेळामध्ये काय होणार, जास्तीत जास्त हार होईल. याच्या विरुद्ध तर काय होणार आहे, काय म्हणजे थोडं म्हणजे आपल्या पैशाची थोडं म्हणजे नुकसानी होते माहिती आहे. शर्यत क्षेत्रामध्ये थोडं नाव पण खराब होण्याची शक्यता असते, पण आपण चान्स नाही दिला तर म्हणजे नंदी कशा उजेडामध्ये येतील हो. आणि आता आमचा टॉपला बोलतोय, पण समोरचा काय बोलणार, याला पायरा त्याला पायरा. अरे तुझा दे ना मग, बरोबर. तुझा बैल स्वतः आम्हाला देत नाही तू, आणि तू दुसऱ्याला दे सांगतो बैल. बरोबर असा कसा देणार? तू स्वतःच दे ना, त्याचा पळतोय त्याला तू दे पैरा. बरोबर आहे. आमचा बैल पळून सुद्धा आम्हाला पैरे नाही आहेत.
परत Public. पब्लिकचा असून तर दादा बघा, आता पब्लिकच्या बैलाला तुम्ही बोलले तुमचा बैल पब्लिकमध्ये, कुठेतरी पब्लिकच्या बैलाला मागण्या चांगल्या येतात, मग अशा वेळेला का अडचणी येतात हो? अडचण येणारच. हे आपले रायगडवाले आणि आपलीच लोक फोन करून ते समोरचे पैरे मागणार, त्यांना सांगणार, नको रे करू, असा रे करू. म्हणजे तुम्ही जाऊन नका देऊ पुढे कोणाला, तुम्ही स्वतःच पुढे राहा. हा. बघा आणि मित्रांनो, बाईट सोडणार चांगल्या एकदम, काय गरीबाला बैल देत नाही. अरे स्वतः द्या, पहिला तुम्ही द्या. तुम्ही पहिला गरीबाला बैल द्या, नंतर बाईट सोडा. बाईट बीट आम्ही कधी सोडत नाही. पण कसं आहे, आम्हाला पण चिडच आहे. आम्हाला पण गाड्या खेळायच्यात मोठ्या मोठ्या. हार आहे, एकदा नाही 10 वेळेला गाडी पडू दे. आम्ही दर मैदानात असतो, एक पण मैदान नाही सोडत, बरोबर आहे. कुठलाच मैदान नाही सोडत. नाही. आणि प्रत्येक मैदान बिनजोडला नाव प्रत्येक असतं. प्रत्येक म्हणजे प्रत्येक बघा आता ह्यो खेळ तुम्ही खेळता ना, नंबर मधला खेळता भाऊ. हा, आणि काय बोलणार? समोरचे कसे चिडतात, चिड आले समोरच्यांना, आता हम्म. चिडलेत. आता भाऊ बघा, तुम्ही बोलल्याप्रमाणे प्रतिस्पर्धी म्हणून आपण किती म्हणजे या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे राहायला पाहिजे? आपला कसं आहे, मैत्रीमध्ये मैत्रीमध्ये एकदम सगळं. हा, प्रेमान सगळं आपल्याला काही रागरोग नाही आहे. त्याशी काय पण कसं आहे, तुम्ही आमच्या अपोजिट सांगणार, अरे नको देऊ रे बैल याला. त्याच्या अपोजिट आम्ही हाक साथ मारून सगळ्यांची सगळ्यांना आम्ही हारलो, आमची गाडी तरी हात मिळवून का जाऊ दे चल. बरोबर आहे. आज जिंकले, उद्या आपली जिंकल. हेच पाहिजे दादा. याच्या व्यतिरिक्त आपण बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यांची तोंड पाहायला भेटतात, कारण की बघा, हा क्षेत्र आहे, क्षेत्रामध्ये आपण येतो, सर्व येतात. म्हणजे याच्यामध्ये काय एका हारले म्हणून आणि आपली काय सगळे- म्हणजे जात नाही, म्हणजे नाही प्रॉपर्टी तर किंवा काय, याच्यामध्ये रागरुसाची गरजच नाही नाही. नाही आज रागवलं तरी काढलं, उद्या डबल त्याचा चेहरा बघा. बघा सगळं जरा. तसं आहे. रोज आपण अड्ड्यात येणारच आहो, समोरासमोर भेटणारच आहो. आणि आपला असं नाही का 10 लाखाचा बैल घे, 20 लाखाचा बैल घे. हम्म. आपला 15,000चा बैल शर्यत करणार 2 गोंड्याची. आता बघा, तुम्ही बोलल्याप्रमाणे 15,000चा बैल आहे, पण आजच्या घडीला 25 25,000चा बैल आहे, पण आजच्या घडीला बघा चांगल्या शर्ती करतात भाऊ. अजून काय पाहिजे या क्षेत्रामध्ये? बघा, तुम्ही प्रामाणिकपणे राहिलेले, कुठेतरी तुम्हाला लक्ष्मी भेटले त्या स्वरूपामध्ये. काय बोलणार? आता आमच्या घरचा मेंबर समजा पोरगा आहे समजा समजा, पोरगाच आहे तो. त्याप्रमाणे त्याला आम्ही ठेवतो घरात बस. बरोबर काही आहे. नाही. आणि आता बघा, तुम्ही तुमचा बिनजोडला पण नाव आहे. आता बघूया काय होतंय, कोणाचं नाव फिरतंय. पोराले नाव अजून सोडलं नाही. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं अंदाज की आज होईल का शर्यत? 100% शर्यत होणार. जाणार 100%. म्हणजे जोड होईल. माझा ताशावर पूर्ण भरोसा आहे, विश्वास आहे त्याच्यावर. बरोबर तो आहे. असा एक पण दिवस जाऊन येत. महिन्यातून आम्ही 12 शर्यती खेळतो. हम्म. 12 बुधवार, शुक्रवार, रविवार. शुक्रवार आम्ही जाऊन देत नाही. बरोबर आहे. पडली तर बाय चान्स मध्ये एक की आमची पायऱ्याची चूक मुलं आहे. पायऱ्याची हे चूक आमच्या मुलं आहे. मैत्री खातीर आम्ही कधी पायरा तो दिला, काय कधी मोठी गाडी धरली. सोडत नाही. बरोबर आहे. बघा दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये ना कोण म्हणजे असा अपराजित नाही, म्हणजे कोणाची हार होणारच. या होणार, क्षेत्रामध्ये. हारजीत. आहे ना क्षेत्रात, हो ना, त्याशिवाय हारजीत मजा होणार. नाही ना. आमच्या या शर्ती चालूच असतात सीझनभर. या नाही तर कोंबड्यांच्या नाही तर या. बरोबर आहे. दोन्ही म्हणजे तुला- फायटर कोंबडा दोन्ही शर्ती मोठ्या शर्ती म्हणजे असतात. तुम्हाला आज एक नाद आहे. हा, कोंबड्यांचा लय नाद आहे भारी. बरोबर आहे. त्याचं 2-2, 3-3 लाखावर बाजा होतात. तिथे नाही घाबरत आम्ही. बरोबर आहे. 21 दिवसाला चालूच असतं ती बाजी. बरोबर आहे. चालेल. मग आता तुमचं जास्त वेळ घेणार नाही. आपण जे काय तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते मांडण्याचा प्रयत्न करू. आणि याच्यामुळं बघा, आपल्या बॅटच्या द्वारे म्हणजे अनेकांना म्हणजे समजेल पण का नंदी का मागे राहतात, याचं कारण काय, नक्की का उजेडामध्ये येत नाही. हळूहळू बदल होईल म्हणजे. बरोबर. चालेल, धन्यवाद. चालेल, चला.